मे 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या लोककल्याणकारी सरकारला 9 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या निमित्तानं देशभरामध्ये मोदी ॲट 9 अशा प्रकारे महासंपर्क अभियान आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय जे.पी. नड्डा साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी राबवत आहोत। या निमित्तानं 48 लोकसभा मतदारसंघात आणि विधानसभामध्ये 288 मध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम उपक्रम राबवण्याचा संकल्प या अभियानामध्ये आहे। 48 लोकसभा क्षेत्रामध्ये 48 जाहीर सभा त्या ठिकाणी होणार आहे, ज्यामध्ये केंद्रातले मंत्री, देशाचे वरिष्ठ नेते, राज्यातले उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि आमदार खासदारांचा समावेश असेल। 48 लोकसभा क्षेत्रामध्ये पत्रकार परिषदा होतील। त्याचबरोबर सोशल मीडियावरची जे प्रभावी व्यक्तिमत्व आहेत त्यांच्याशी संपर्क होईल आणि त्याचबरोबर समाजातील प्रभावी जी व्यक्तिमत्व आहेत, मग आपण बघाल त्यामध्ये क्रिकेटर येतात, साधू संत येतात, समाजसेवक, गायक, कलाकार, असे जे समाजावर प्रभाव टाकणारे किंवा ओपिनियन मेकर ज्याला आपण म्हणतो, अशा लोकांशी त्या ठिकाणी संपर्क होणार आहे, भेटी होणार आहे आणि श्वेता शालिनी यांच्याकडे या सगळ्या विषयाची जबाबदारी आहे। प्रत्येक लोकसभा क्षेत्रामध्ये प्रज्ञावंत, बुद्धिवंत जे समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न करतात, अशांचं संमेलन होऊन त्यांच्याशी वार्तालाप होणार आहे आणि यामध्ये श्रीकांत भारतीय जे आमचे विधान परिषदेचे आमदार आहेत त्यांच्यावर जबाबदारी या ठिकाणी दिलेली आहे। विधानसभाच्या व्यापारी संमेलन, लाभार्थी संमेलन, वेगवेगळ्या प्रकारचे मोर्चे आमच्या आघाड्या आहेत त्यांचं संमेलन आणि पक्षासाठी ज्यांनी कस्ता खाल्ल्या किंबहुना जे ज्येष्ठ सिनियर कार्यकर्ते आहेत अशांचं संमेलन त्या ठिकाणी विधानसभा वाईज होणार आहे, ज्यांची जबाबदारी आमदार जयकुमार रावल असतील, खासदार अनिल बोंडे असतील, खासदार धनंजय मांडिक आणि युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्यावर ही जबाबदारी असणार आहे। या अभियानातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे विकासार्थ तीर्थ अशा प्रकारे एक अभियान आहे। या माध्यमातून मोदी सरकारच्या माध्यमातून लोकसभा क्षेत्रामध्ये जे खासदारांच्या पुढाकाराने केंद्राच्या माध्यमातून जी विकास कामं झालेली आहेत त्या कामांचा पाहणी दौरा लोकांबरोबर लावून त्या ठिकाणी त्या प्रकल्पाची माहिती द्यावी अशा प्रकारचा कार्यक्रम आहे, ज्याची जबाबदारी आमदार राणा जगजित सिंग यांच्यावर त्या ठिकाणी असेल। या अभियानाचा प्रारंभ 30 मे 2023 रोजी होणार असून 30 आणि 31 मे रोजी नरेंद्र मोदी साहेब याची आरंभ सभा घेणार आहेत। ही सभा मंडलशः स्क्रीन लावून त्या ठिकाणी व्हर्च्युअल उपस्थिती त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं असणार आहे आणि याची जबाबदारी आमचे ठाण्याचे आमदार निरंजन डावखरे यांच्यावर त्या ठिकाणी असणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या प्रेरणेनं 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो। या प्रत्येक विधानसभा क्षेत्रात या निमित्तानं कार्यक्रम आयोजित करायचे आहेत, योगाशी संबंधित प्रात्यक्षिका असेल, मार्गदर्शन असेल आणि याची जबाबदारी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्याकडे त्या ठिकाणी असेल। 23 जूनला जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत आणि बूथ समितीची बैठक घेऊन डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्या ठिकाणी मोदीजी कार्यकर्ते आणि जनतेशी संवाद साधतील, हेही निरंजन डावखरे यांची जबाबदारी या संदर्भात असेल। आणि एक तिसरा टप्पा या अभियानाचा शेवटचा
अंतिम ज्याला आपण म्हणू शकतो 20 जून ते 30 जून घर घर संपर्क अभियान आम्ही राबवणार आहोत. आणि या अभियानामध्ये केंद्रीय पदाधिकाऱ्यापासून बूथ स्तरापर्यंत त्या ठिकाणी अगदी खासदार, आमदार, झेडपी मेंबर, नगरसेवक, सभापती, अध्यक्ष, जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत त्या सगळ्यांचा समावेश या 20 ते 30 जूनच्या या संपर्क अभियानात असणार आहे. आणि 9 वर्षात मोदी साहेबांच्या माध्यमातून झालेली लोककल्याणकारी कामं या ठिकाणी घरोघरी त्या ठिकाणी पत्रक पुस्तिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेऊन जायचे आहेत. आणि याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष युवाचे राहुल लोणीकर आणि आमदार श्रीकांत भारती यांच्यावर या ठिकाणी असणार आहे. हे अभियान पक्षानं अत्यंतानं गांभीर्यानं घ्यायचं अशा प्रकारचे आदेश सूचना जगतप्रकाश लड्डाजी यांनी कालच कार्यसमितीत त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या दिल्यात, पदाधिकाऱ्यांना दिल्यात. स्वतंत्र आमदार खासदारांची बैठक घेऊन त्यांना या विषयाचं गांभीर्य त्या ठिकाणी समजावून सांगितलं आहे. आणि पक्ष पातळीवर हा विषय त्या ठिकाणी अत्यंत गांभीर्याने घेऊन काम सगळ्यांना करायचं आहे अशा प्रकारच्या सूचना माननीय JP नड्डाजी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. कार्यसमिती आता जिल्ह्याच्या होतील, मंडलाच्या होतील आणि त्या कार्यसमितीच्या माध्यमातून पुन्हा या विषयाला बळकटी दिली जाईल. आमच्या रचना जवळपास झालेल्या आहेत. त्या रचनेच्या माध्यमातून ज्यांच्यावर जबाबदारी ज्या विषयाची त्यांच्या जबाबदाऱ्या ते त्या ठिकाणी पार पाडतील. आणि मोदी साहेबांनी जी गरिबाच्या कल्याणासाठी या देशात जी कामं केलेली आहेत ती थेट राज्यातल्या जनतेच्या त्या ठिकाणी मतदारसंघवाईज घराघरात पोचवण्याचं काम या महाजनसंपर्क अभियानाच्या निमित्तानं या ठिकाणी होणार आहे. इतना पूरा सब नहीं, सिर्फ ये कि ये मोदी साहब की प्राइम मिनिस्टर के 9 साल जो यशस्वी कारकिर्द संपन्न हुई वो लोगों तक पहुंचाने के लिए महाजनसंपर्क अभियान भारतीय जनता पार्टी के माध्यम से देशभर हमारे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रसाद लोढ़ा जी के नेतृत्व में यह अभियान शुरू है. यह अभियान 40 लोकसभा क्षेत्र में, महाराष्ट्र में 48 लोकसभा क्षेत्र में होगा. वहाँ रैली का आयोजन होगा, लाभार्थी के साथ मिलना होगा, जनसंपर्क होगा, स्वतंत्र सेनानी रहे, समाज के प्रतिष्ठित जो व्यक्ति है उनसे मिलना होगा. मोदी साहब की सभा का वर्चुअल कनेक्शन आम जनता तक, कार्यकर्ता तक होगा. इसी तरह के विभिन्न प्रकार के कार्यक्रम इस महाजनसंपर्क अभियान के माध्यम से होने वाले हैं. पार्टी के अध्यक्ष JP नड्डा साहब ने कल कार्यकारी समिति में इसकी गंभीरता विशेष बताई है. देवेंद्र फडणवीस साहब ने सब आमदार, खासदार, पदाधिकारियों को यह गंभीरता से अभियान चलाने के लिए कहा है. और इसलिए 30 मई से 30 जून तक यह महाजनसंपर्क अभियान महाराष्ट्र में चलेगा. और मोदी सरकार की उपलब्धियां है वो जनता तक, घर घर तक पहुंचाने का काम भारतीय जनता पार्टी के केंद्रीय स्तर से लेकर नेता, लोकप्रतिनिधि गांव स्तर तक करेंगे. लेकिन जिस तरीके से उस दौरान 2 प्रमुख चीजें आ रही हैं जिसको लेकर लगातार बीजेपी करती रही है. एक योग 21 जून को आ रहा है और दूसरा आ रहा है इमरजेंसी का 25 तारीख को. क्योंकि बीजेपी पर लगातार विपक्ष आरोप लगा रहा है कि अघोषित इमरजेंसी लाया गया है पूरे देश में और नहीं काम करने दिया जा रहा है. अब बीजेपी इसका काउंटर कैसे करेगी? नहीं, अभी विरोधक को क्या बोलना है वो उनका काम करते रहेंगे. आनी बानी लगाने वाले लोग ने दूसरे के बारे में आनी बानी की बात करने को उनको मोरल राइट्स ही नहीं है. हमारा काम है मोदी साहब की उपलब्धियाँ पहुंचाना. जो स्वतंत्र सेनानी है, जो देश के लिए जिन्होंने कुछ किया है, ऐसे लोग के पास जाना, उनका सम्मान करना. जो योगा दिन है वो अंतर्राष्ट्रीय स्तर पर मनाया जाता है, वो अच्छे तरह से यहाँ
उसकी जन जागृति करना, योगा करना। श्यामा प्रसाद मुखर्जी की पुण्यतिथि में अलग अलग कार्यक्रम रखे, मोदी साहब का संवाद है। तो इसी के माध्यम से केंद्र सरकार की उपलब्धियाँ आज बड़ी संख्या से है। गरीब कल्याण के लिए अनेक योजनाएं आई है, प्रकल्प हुए हैं, विकास हुआ है। तो इसका उजागर लोगों के सामने जाके प्रक्षेपण के माध्यम से करने के लिए महासंपर्क अभियान है। अभी जिनको जो जो कहना है वो करते रहे, हम हमारा काम लोगों के सामने रखने का काम करेंगे और लोगों का मन जिताने के लिए अभियान हमारा यशस्वी होगा। 16 आमदार अपात्रता निर्णय जो आहे तो आता जयंत पाटलांनी एक मोठं विधान केलंय, राहुल नार्वेकर आमचे जावई आहेत, त्यामुळे त्यांनी थोडासा आत्मविश्वास झाला। नाही, मला वाटतं संविधानिक पदावर त्या ठिकाणी राहुल नार्वेकर आहेत, ते कोणाचे जावई आहेत म्हणून निर्णय होत नसतो। त्याने आता गमतीमध्ये काही वाक्य बोलली असतील, परंतु कायद्याच्या चौकटीत संविधानाला अनुसरूनच त्या ठिकाणी अशा प्रकारच्या पदावरच्या व्यक्तींना त्या ठिकाणी निर्णय घ्यावा लागतो। आणि त्याच्यामुळे ते कुठल्या पक्षाचे आहेत, कोणाचे जावई आहेत, यापेक्षा ते एक जबाबदार संविधानिक पदावर आहेत याच भूमिकेतनं, त्याच नजरेतनं ते त्या ठिकाणी निर्णय घेत असतात आणि घेतील। नाशिकचा सध्या मुद्दा आहे की नाशिकमध्ये जे दर्गे आहेत या दर्ग्याचं देखील सर्वेक्षण करावं। पुरातत्व खात्याकडे अनिरुद्ध शास्त्रींनी पत्र लिहिलंय। या दर्ग्यामध्ये देखील हिंदू देवदेवतांची चित्र कोरलेली आहे आणि ही जागा देखील नाथ संप्रदायाची असं म्हटलं। मात्र ज्ञानव्यापीच्या वेळी ज्यावेळी हा मुद्दा निघाला होता तर मोहन भागवत यांनी स्पष्ट केलं होतं की प्रत्येक दर्गा मशिदीमध्ये तुम्ही हिंदू देवता शोधत फिरू नका। नाही, मोहन भागवत हे आमचे सर्वात ज्येष्ठ या विषयातले अथॉरिटीने बोलणारे नेते आहेत, सरसंघ संचालक आहेत। आता या संदर्भामध्ये त्या ठिकाणी SIT तर नेमलेली आहे आणि त्याच्यामुळे याची सत्यता पुढे येईल। आता काही लोक हा विषय घेऊन राजकारण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत, दंगल भडकवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आणि म्हणून मला वाटतं या विषयाकडं त्या ठिकाणी आपण गांभीर्यानं बघितलं पाहिजे। समाजात शांतता कशी राहील हा सरकारचा त्या ठिकाणी प्रयत्न असेल आणि मला वाटतं दंगल भडकवण्याच्या दृष्टीनं कोणी खतपाणी घालू नये आणि अनेक अशा प्रकारच्या गोष्टी क्रिएट करून समाजात आणखी सलोखा कसा बिघडेल हे पाहू नये। दर्ग्यांचं मशिदीचं पुन्हा सर्वेक्षण करण्याची मागणी कितपत योग्य असं तुम्हाला वाटतं? नाही, मला वाटतं आपण सांगता मोहनजी भागवत साहेबांनी यावर त्या ठिकाणी भूमिका त्या ठिकाणी एकदा सांगितलेली आहे आणि पक्षाचं प्रमुख नेतृत्व अशा प्रकारच्या संवेदनशील गोष्टींवर त्या ठिकाणी भूमिका घेईल, त्या ठिकाणी आपले मत मांडतील। भाऊ नाना पटोले आता कानून व्यवस्था संदर्भात ते भेटणार आहेत महासंचालकांनी, DGP ना भेटणार आहेत की महाराष्ट्रामध्ये कानून व्यवस्था एकदम ही आहे सुरळीत करावी। मला वाटतं आता नाना पटोलेंना दुसरं काही काम उरलेलं नाही, त्याच्यामुळं निवेदनं देणं भेटणं हे पक्षासाठी हिताचं आहे आणि DGना भेटल्यावर त्या ठिकाणी चांगलं आहे, DG गृहमंत्र्यांना सांगतील आणि आणखी काही सुधारणा होणे, उपाययोजना करणे आवश्यक असेल आम्ही करू। परंतु या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री म्हणून निश्चितच त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था उत्तमपणे हाताळत आहेत, त्याच्यामुळं कोणी चिंता करायचं कारण नाही। चुकीच्या गोष्टींना त्या ठिकाणी कडक पद्धतीनं त्या ठिकाणी देवेंद्रजी निर्णय घेऊन त्या ठिकाणी योग्य तो समज देऊन निभावतील आणि मला वाटतं नाना पटोले या ठिकाणी त्यांना काय म्हणायचं असेल तर DGंकडे जाऊ शकतात। अगदी ते गृहमंत्र्यांची वेळ घेऊन गृहमंत्र्यांनाही त्यांच्या काही सूचना असतील तर त्या ठिकाणी सांगू शकतात। लोकशाहीमध्ये या ठिकाणी ते प्रदेशाध्यक्ष आहेत एका पक्षाचे आणि त्याच्यामुळे त्यांना अशा प्रकारचे मागण्या करणं हा त्यांचा अधिकार आहे, परंतु केवळ नौटंकी करून चालणार नाही, त्याच्यामागे भावना पवित्र आणि प्रामाणिक असायला पाहिजे, काही चांगल्या उपयोगी सूचना असल्या पाहिजे। नाहीतर नाटक करायचं आणि पब्लिसिटी स्टंट करायचं एवढ्यापुरतं नाना भेटणार असतील तर त्या निवेदनाला काही अर्थ नाही। त्यामुळे त्याच्यामध्ये गांभीर्य असायला हवं, कारण नानांची कुठलीच गोष्ट गांभीर्यानं आम्ही घेत नाही, जनता घेत नाही आणि मीडिया घेत नाही आणि त्याच्यामुळे मला वाटतं नानांनी सिरियसली काम करण्याची आवश्यकता आहे। प्रदेशाध्यक्ष असूनही नानांना अजूनही त्या ठिकाणी गांभीर्यानं कोण घेत नाही। पण एकंदरीत
संजय राऊत यांनी ज्या प्रकारे प्रश्न विचारल्यानं आव्हान दिलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांना की तुमचं डोकं ठिकाणावर आहे का, 36 पैकी फक्त 16 राज्य तुमच्याकडे, इतर ठिकाणी भाजप नाम अजून दिसत नाहीये, तर तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही मुंबई महानगरपालिका निवडणूक आणि 14 महापालिकेच्या निवडणुका तात्काळ घेऊन दाखवा. आपल्यात काय हिंमत राहिली आहे संजय राऊतांनी पाहावं. आपलं पूर्ण शिवसेना उद्ध्वस्त झाली, त्याची लाज ना शरम. आपण किती राहिलो हा विचार करा. भाजप तर जगातला राष्ट्रीय मोठा पक्ष आहे. सत्ता किती ठिकाणी आहे सांगितले, विरोधी पक्ष किती ठिकाणी आहे सांगितलं आहे. ते मी नेहमी सांगतो की बेगाना शादी में अब्दुल्ला दिवाना, तसं त्या ठिकाणी ह्यांचं सुरू आहे. अरे तुमचं काय, तुमचं सगळं उद्ध्वस्त झालं आहे, सगळं गेलं आहे आणि दुसऱ्याच्याच अजून त्या ठिकाणी विजयाने तुम्ही त्या ठिकाणी उड्या मारताय. मला वाटतं काँग्रेसमध्ये तरी विलीन होऊन जा. त्याच्यामुळे तुम्हाला काय यश मिळालं, तुम्ही जिथे जिथे पाय टाकलात तिथे काय अपयश मिळालं आहे. मला वाटतं आता शिवसेनेचं काही राहिलं नाही. आता त्यांना काँग्रेसला कुठं यश मिळालं की त्या ठिकाणी त्यांचा आनंदोत्सव साजरा करायला माणसं भाड्याने आणायला नको. उरल्या सुरल्या शिवसेनेचे त्या ठिकाणी आहेत आणि संजय राऊत त्यांनी ती सुपारी घेतलेली आहे. कोणाला यश विरोधी पक्षाला मिळालं की नाचायला कोण, तर संजय राऊत. भाव हिंदी में जानना चाहेंगे कि नाना पटोले महाराष्ट्र की कानून व्यवस्था को लेकर के और जिस तरीके से चीजें हो रही हैं उसको लेकर जा रहे हैं डीजीपी के पास. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष एक पार्टी के है, उनको इसी तरह के जाने का अधिकार है, लेकिन महाराष्ट्र में लॉ एंड ऑर्डर रखने के लिए महाराष्ट्र के होम मिनिस्टर सक्षम है. उनका हर चीज़ पर ध्यान है, चिंता करने का उनको कोई कारण नहीं. नाना पटोले अगर गंभीरता से गया होगा तो उचित दखल ली जाएगी. डीजी को कुछ सूचना आएगी तो होम मिनिस्टर का बताएंगे. हम लोग जो जो चीज़ आवश्यक है वो नाना पटोले सजेस्ट करेंगे तो पॉजिटिव लेंगे. लेकिन नाना पटोले केवल नौटंकी करने के लिए, केवल राजनीतिक उद्देश्य से जाएंगे तो मुझे लगता है उसका कोई उपयोग नहीं होगा. ये सरकार सक्षम है, देवेंद्र जी होम मिनिस्टर है, जो कानून व्यवस्था के ऊपर उनका ध्यान है और महाराष्ट्र की लॉ एंड ऑर्डर को रख के रहेंगे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.